सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेत प्रशासनात सुसूत्रता, पारदर्शकता आणि कार्यक्षमतेवर भर दिला आहे। अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प अंतिम टप्प्यात आहेत। शहराच्या विकासासाठी पालिका आयुक्तांनी आजवर केलेल्या कार्याचा थोडक्यात आढावा। महापालिकेच्या कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी आयुक्त सचिन ओंबासे यांनी विविध विभागांचे कामकाज पूर्णपणे ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला। कर आकारणी, बांधकाम परवानगी, नगर रचना, सार्वजनिक आरोग्य विभाग आदी महत्त्वाच्या विभागातील सेवा नागरिकांसाठी ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आल्या। यामुळे नागरिकांना कार्यालयीन फेऱ्या कमी झाल्या असून कामकाजात वेग आणि पारदर्शकता वाढली आहे। विशेष म्हणजे या डिजिटल प्रणालीचा अभ्यास करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सोलापूर महानगरपालिकेला भेट देत संपूर्ण कार्यपद्धतीची माहिती घेतली आणि या उपक्रमाचे कौतुकही केले। शहरातील बालगोपाळांसाठी आकर्षणाचे केंद्र असलेल्या महात्मा गांधी प्राणी संग्रहालयाच्या पुनरुज्जीवनाचा विषयही आयुक्त ओंबासे यांनी गांभीर्याने हाती घेतलाय। विविध कंपन्यांच्या CSR निधीतून आर्थिक तरतूद उभी करून हे प्राणी संग्रहालय पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। हा प्रकल्प पूर्ण झाल्यास सोलापूरकरांना एक महत्त्वाचे पर्यटन आणि मनोरंजन केंद्र उपलब्ध होणार आहे। शिवाय स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत उभारण्यात आलेले विविध कारणांमुळे बंद पडलेले काही प्रकल्प पुन्हा सुरू करण्यासाठीही त्यांनी पुढाकार घेतला। सिद्धेश्वर मंदिर परिसरातील ॲडव्हेंचर पार्क तसेच होम मैदानावरील स्ट्रीट बाजार पुन्हा कार्यान्वित करण्यात आले। त्यामुळे नागरिकांना सुविधा उपलब्ध झाल्या असून महापालिकेच्या उत्पन्नातही भर पडू लागली आहे। याचबरोबर मरियाई चौकातील एक्झिबिशन सेंटर सुरू करण्याचा त्यांचा मानस असून त्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत। सोलापूर शहराला भविष्यात दररोज पाणी पुरवठा करण्याच्या उद्देशाने जागतिक बँकेच्या सुमारे 1375 कोटी रुपयांच्या योजनेसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे। या योजनेला गती मिळावी यासाठी आवश्यक आर्थिक साधने उभारण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेचा स्वतंत्र बॉन्ड उभारण्याच्याही प्रयत्नांना त्यांनी चालना दिली आहे। शहराच्या दीर्घकालीन पाणीपुरवठा व्यवस्थेसाठी हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे। महापालिकेचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी कर आकारणी आणि भूमी मालमत्ता विभागावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले। थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी कठोर मोहीम राबविण्यात आली। कर थकबाकीदारांवर मिळकतींवर बोजा चढविणे, नळ कनेक्शन बंद करणे, महापालिकेच्या गाळेधारकांवर कारवाई करणे अशा उपाययोजना करण्यात आल्या। या मोहिमेमुळे महापालिकेच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले। शहरातील वाढत्या अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आयुक्त ओंबासे यांनी कठोर भूमिका घेतली। कोणताही राजकीय, सामाजिक किंवा आर्थिक दबाव न स्वीकारता अनेक बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करण्यात आली। शहरातील मोठ्या आणि टोलेजंग अनधिकृत इमारतींवरही नियमानुसार कारवाई करून प्रशासनाची कठोर भूमिका स्पष्ट करण्यात आली। याचबरोबर शहरातील वाहतूक कोंडी आणि सार्वजनिक रस्त्यांवरील अडथळे दूर करण्यासाठी अतिक्रमण विरोधी मोहीम राबविण्यात आली। रस्त्यालगत उभारलेली अतिक्रमणे, विनापरवाना हातगाड्या आणि वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या व्यवसायांवर कारवाई करण्यात आली। त्यामुळे अनेक भागातील वाहतुकीची समस्या कमी होण्यास मदत झाली। एकूणच सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे यांनी प्रशासनातील पारदर्शकता, आर्थिक शिस्त, अनधिकृत बांधकामांवरील कारवाई, स्मार्ट सिटी प्रकल्पांचे पुनरुज्जीवन, पाणी पुरवठा योजना आणि नागरिकाभिमुख सेवा यावर भर देत शहराच्या विकासाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केलाय। अनेक प्रकल्प यशस्वीपणे मार्गी लागले असून काही महत्त्वाचे विषय अद्याप प्रक्रियेत आहेत।